नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभ सकाळ, दिवस दुसरा आणि गोव्यामध्ये आपलं लोकेशन पाहू शकताय. यो आपला गौरवबाई, जिग्याबाई, देशांबाई ना योगीबाई ना लोकेशन बाय निस्ती नारळाची धारा. आता टाइम झाले 9, पण रूम सोडून आता चाललोय फिरायला. आपली गाडी लावलेली आहे तिकडे पार्किंगमध्ये. आता बघूया, अगोडा फोर्टवर जायचं आहे पहिला आपल्याला. मग पुढे जसं काय काय असेल ते तुम्हाला दिसेलच. आणि एक नंबर लोकेशन हा आमचा बंगला बाई, इकडे राहतो आपण. तो फायनली आपण सर्व गाडीमध्ये बसलेलो आहोत. चला देवाचं नाव घेऊया आणि आपली जर्नी सुरू करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला रेडी राहा, आता आपण जर्नी चालू करूया. तर मंडळी, आपण पोहोचले आहोत अगोडा फोर्ट जवळ. आणि या साईडला आपली गाडी पार्किंग केलेली आहे, त्याचे 100 रुपये चार्जेस दिलेले आहेत. तर चला मित्रांनो, जाऊया अगोडा फोर्ट, जरा एक्सप्लोर करूया आपल्या पद्धतीने कसं काय. आणि या साईडला तुम्ही पे पार्किंग करू शकता आणि बाहेरच सर्व शॉप लागलेले आहेत खाण्यापिण्याचे. काही शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आपल्या समोरच फोर्ट आहे. तर अगोदर फोर्ट जवळ आलेला आहे, तो बघा समोरच फोर्ट आहे. आता आपली मंडळी गेलेली आहे जरा तिकीट काढायला. हे बघा तिकीट काउंटर आहे या साईडला. तिकीट काढून मग भेटूया, बघूया किती रुपये पर पर्सन कसं काय आहे ते. आणि योगी तिकडे गेला आहे, जरा गॉगल वगैरे काय करायचं आहे त्याला. गॉगल, कॅप. आणि आपला जिग्याबाई, बोला तर जिग्याबाई, क्या बोल रहा है जिग्याबाई, कैसा है? कितवी फेरी गोव्याला तुला? सेकंड टाइम. या साईडला पाहू शकता तिकीट, घर, पिण्याचे पाणी, शौचालय, किल्ला प्रवेश या साईडला. हे बघा लोकेशन. सो फायनली तिकीट देऊन आता आपला प्रवेश होत आहे अगोडा फोर्ट जवळ. आणि पर पर्सन प्राइस किती आहे रे? 25 रुपये ही बघा पर पर्सन. आणि हा समोरच किल्ला आहे आणि आपला इंडियन फ्लॅग. हे बघा काय एक नंबर आहे ना. चला जाऊन थोडा किल्ला एक्सप्लोर करूया. सो फायनली पाहू शकताय फोर्ट जवळ पोहोचलेला आहोत. तर आतमध्ये जाऊन बघूया, एक्सप्लोर करूया. अरे पब्लिक चलो यार, क्या टाइम पास कर रहे हो. या साईडला पाहू शकताय या फोर्टची डिटेल इकडे आहे. सो फायनली प्रवेशद्वार. चला किल्ल्यामध्ये आपला प्रवेश झालेला आहे. आता चेक करूया कसं काय ते. आणि या साईडला आपण सीडी चढून आलेलो आहोत फोर्टच्या वरती. आणि या साईडून एक नंबर नजारा दिसतोय. समुद्र दाखवतो तुम्हाला. समुद्र प्रमुख आकर्षण गोव्याचं म्हणजे समुद्र. हे बघा.
भाई अगोडा फोर्टवर आपण आलेलो आहोत वरती आणि क्लायमेट पाहू शकता फुल एवढी गरमी आहे का सांगून फायदा नाही. आणि या साईडला बघा हे काय आहे लाईट हाऊस आहे वाटतं. हा लाईट हाऊसच आहे. आणि हे बघा आता हे काय आहे ते खाली जाऊन बघूया. त्याच्यावर लिहिलेलं तर आहे माहिती खाली गेल्यावर बघूया. आणि हे बघा लोकेशन एक नंबर आहे. मागच्या टायमाला आम्ही आलतो तेव्हा ग्रिल्स नव्हते लावलेले. आता खर्च केलाय भैया लोकांनी. टुरिझम भरपूर आहे ना त्याच्यामुळे. आणि आपला इंडियन फ्लॅग बघा कसा एकदम लहरतोय हवेवर. खूप सुंदर वाटते बघा ना सीन. आणि हा गार्डन एरिया आहे त्यांचा बाहेर. आपले मित्र गेलेले आहेत पुढे. देशांबाई आपल्या सोबत आहे. यो बघा द देशांबाई. थोडे फोटोशूट पण आपण करणार आहोत. ते बघूया आता. 25 रुपये तिकीट दिले. 25 रुपये वसूल करणार आहोत. 25 रुपये. भाई या साईडला तुम्ही पाहू शकता का इथं आमचं फोटोशूटच संपत नाही. टाइम बघा किती 10:30 झाले. 10:30. फुल पब्लिक आहे इकडे. आणि पब्लिक तर भरपूर आहे. आता ऊन आहे म्हणून तुम्हाला कमी दिसतं. याच ठिकाणी तुम्ही संध्याकाळी येणार ना सांगून फायदा नाही बाबा. ते बघा कसं गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. ही बघा पब्लिक बघायची. ही बघा किती पब्लिक आहे इकडे इकडे. आणि तो बघा आपला समुद्र गोव्याचा. चला पॉइंट फिरलेला. आता जरा खाली जातो. इथे वरतीच फोटोशूट आमचं संपत नाही. 10 पोजी मारतात एकच ठिकाणावर. सेम त्या पण याच्या त्याच्या कॉपी करून ये. हे बघ हे काय बोलतात देशांबाई. योगी तर फुल फॉर्म मध्ये आहे भाई. योगी तर फुल फॉर्म मध्ये. नुसत्या पोजी मारते बस. त्यांनी फोटो काढासाठी भेंडी गॉगल घेतला. गॉगल फोटो काढासाठी खास. बघू दिसतोय. हॅलो गाईज. आता आपण तिकडनं वरून डायरेक्ट खाली आलेलो आहोत. थेट लाईट हाऊस. आता चढूया आपण मस्त. हो हो. तर फायनली मंडळी हे पाहू शकता आपण या लोकेशनवर आलेलो आहे. आता या लोकेशनची माहिती आपल्याला देशांबाई सांगणार आहे. त्याने थोडी वाचली ना म्हणून तो आता आपल्याला माहिती देणार आहे. तर देशांबाई काय सीन आहे ये टाक्यांचा इथे. हा टँक पावसाळ्यामध्ये ह्याचं पाणी स्टोर होतं. आणि बाय चान्स गोव्यामध्ये इमर्जन्सी पाणी किंवा बोटी ज्या येतात त्यांना पाणी लागलं तर या बोट खाली एक पॉइंट आहे. त्या ठिकाणी तिकडे आपण बोटीतून म्हणजे त्याच्यात पाणी घेतो बोटीमध्ये. मग त्याच्यानंतर ते आपण इकडे तिकडे सप्लाय करू शकतो. किंवा इमर्जन्सी बोटीला पाणी लागलं तर त्या ठिकाणी जाऊन आपण ते स्टोअर करून आपलं काम करून निघून जाऊ शकतो. ओके. कसं काय माहिती कुठे भेटली तुला ही. वाचली इथे सांगितलेली. हो समोर लिहिलेली. आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचं पण नाव आहे. तिकडे वरती पाहू शकताय का. हे बघा. चला काय आहे ते आपल्या मित्रांचा फोटोशूट करू. मग भेटूया आपण नंतर. सो फायनली मित्रांनो आपण हा फोर्ट फिरलेला आहे. आणि याची माहिती आपल्याला देशांबाईने थोडक्यात दिलेली आहे. तर आपण इकडनं आता जाऊया. नेक्स्ट डेस्टिनेशनवर पोहोचून भेटूया आता. बाय बाय अगोडा फोर्ट. फिर से आएंगे हम लोग जब भी आएंगे तभी. आता वाजले 10 आणि पब्लिक बघा किती यायला लागलेले आहे. मला वाटलं की संध्याकाळीच एवढी गर्दी असणार. फुल पब्लिक येत आहे. आणि गरमी तर भरपूर आहे. फुल ह्युमिडिटी आहे. हे बघा
फुल पब्लिक हे बघा. चला इकडे जरा ज्यूस वगैरे पिऊ आणि फ्रेश होऊ, कारण सकाळपासून काहीच नाही खाल्ले, फक्त एक चाय पिलेला आम्ही. अगोडा फोर्ट फिरून आता आम्ही आलो इकडे मस्त थंडगार लिंबू पाणी प्यायला. हे आमचे हावरे मित्र पिऊन पण यांनी पार केला कधीच. चला आता पिलेलं आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन श्री देवकी कृष्ण मंदिर आहे, तिकडे जाऊया. 1 तासाची रनिंग आहे आपल्याला. आता डायरेक्ट गाडीमध्येच भेटूया. सो गाईज, तुम्ही आता विचार करा आम्ही कुठे असेल. पाणी दिसते का भाई? आपली गाडी लावलेली आहे मस्त फेरीमध्ये, पण चाललोय एका ठिकाणी म्हणजे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. ही बघा, ही जशी फेरी आहे ना, ही बघा कशी फेरी चालली आहे. जसं आपण फेरीमध्ये बसलेलो आहोत त्या ठिकाणावरून. हे बघा, आता तिकीट किती आहे ते माहीत नाही आपल्याला, नंतरच समजेल. आपल्याला या साईडला जायचं आहे त्या आयलंडवर. श्री देवकी कृष्ण मंदिर आहे, एकदम सुंदर असं मंदिर आहे ते. तिकडे गेल्यावर तुम्हाला दिसेल. आणि हा बघा सीन इकडे पंजिम. आपण गोव्यामध्ये आहोत, गोव्यामध्ये. हे बघा सीन. आपल्याला त्या पॉइंटला जायचं आहे, बघायचं आहे तो पॉइंट बघायचा आहे. हा बघा, बघ याच्यासाठी मोबाईल घेतला मी. दिसते का नाही जवळची जवळ पॉइंट तुम्हाला? हे बघा किती लांब. काय बोलतो देशान? मंदिरात जाण्यासाठी किती प्रयत्न चालू आहेत इकडे गोव्यामध्ये येऊन लोक काय करतात आमचं आम्हाला माहिती आहे बाई. आम्ही बघा कसं तुम्हाला देवाचं दर्शन करायला लावलंय, श्रीकृष्णाचं दर्शन. बालपणीचे श्रीकृष्ण तुम्हाला तिकडे पाहायला भेटणार आहेत. योगी, श्रीकृष्णाचा एक डायलॉग मार. श्रीकृष्ण बरंच काय बोलतात, तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन कधीतरी. अरे एक डायलॉग तर मार. श्रीकृष्ण म्हणतात की कसं वागायचं, जीवन कसं जगावं. श्रीकृष्ण म्हणतात जीवन माणसाने वर्तमानमध्ये जगायला पाहिजे, भूतकाळाचा विचार कधी केला नाही पाहिजे. वर्तमानमध्ये कसा हवं आपण त्याचा पुढे विचार केला पाहिजे. एक गोष्ट सांगू तुम्हाला, गाडीत बसल्यापासून तर आतापर्यंत सेम डायलॉग मारते भाई. काय सांगू तुम्हाला आता. चला आता आपण पोहोचलो आपल्या स्टॉपवर. आता योगी आपली व्हिडिओ काढ, आपली गाडी घेत रिवर्सला घेताना देतं. हा का? तर फायनली मंडळी आपण या साईडला गाडी लावलेली आहे आणि हे बघा समोरच मंदिर आहे. या मंदिराचं दर्शन घ्यायला आम्ही इकडे आलेलो आहे. तर चला दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण थोडे सिनेमॅटिक दिसतील नंतर, ते तुम्ही एन्जॉय करा. तर चलो आता आपण दर्शन घेऊया. हार वगैरे घेतलेले आहेत. नाही तर बघा लहान मुलांची नुसती किलबिलाट. चला दर्शन घेऊया. योगीला मान भेटलेला श्रीकृष्णाला हार घालायचा. श्रीकृष्णाचा फॅन द योगी बॉय. आणि इकडे पूजा होती वाटते. हे बघा. चला आपण दर्शन करू मग भेटूया.
10 minutes later. फायनली मंडळी परत आपण आलेलो आहोत. याला काय बोलतात रे देशात, विसरलो आता मी नाव. फेरी मध्ये इकडे गाडीमध्ये आम्ही सर्व बसलेलो आहोत. आणि हे बघा समुद्र पुन्हा एकदा. आणि आपली गाडी बघा एकदम लास्टला आहे. आपली गाडी एकदम लास्टला आहे बघा डायरेक्ट. चला 10 रुपये तिकीट आहे. या फेरीचं 10 रुपये तिकीट आहे. मस्त एका आयलँड वरून दुसऱ्या आयलँड वर पोहोचवते. आणि तिकडे बघा, तिकडे समोर हे बघा काय सीन आहे ना, एक नंबर. हे बघा कसं. तर फायनली आपली गाडी लावलेली आहे पार्किंगला ना. आपण चालले आता चर्च बघायला, ओल्ड चर्च. आणि इकडे मार्केट बघा कसं. तो फायनली मित्रांनो गाडी पार्किंगला लावून आपण आलेलो आहोत ओल्ड चर्च इन गोवा. तर चाललोय बघूया आता. मी तर 2 वेळा बघितलेली आहे, तर तिसऱ्यांदा बघूया. चला काय होतंय बघायला. आणि झाड बघ काय मोठं आहे. हे झाड बघा किती मोठे आहेत. आणि त्या साईडला बघा सफेद कलरचा चर्च, तिकडे पण जायचं आपल्याला. आणि ही पब्लिक पाहू शकताय का मंडळी तुम्ही. ही बघा पब्लिक. मे महिन्यामध्ये एवढी पब्लिक मला वाढला नव्हतं असेल. ही बघा केवढी आहेत. आणि हा चर्च पाहू शकताय. हा बघा चर्च. आणि आता आपण चाललोय आपल्या गाडीजवळ. आता आपल्याला इकडनं जायचं आहे मंगेश मंदिर जवळ, श्री मंगेश मंदिर. लोकेशन लावूया आणि जाऊया. आणि बॅकग्राऊंड पाहू शकताय एक नंबर. चर्च फिरून मस्तपैकी आले. आता उसाचा रस प्यायला, गरमीचा अंदाज घेऊन उसाचा रस पिणे योग्य वाटला मला, म्हणून उसाचा रस पितोय. चला भेटूया पुढे. सो मंडळी आपण उसाचा रस वगैरे पिऊन आता निघालेलो आहोत श्री मंगेश टेम्पल. आपल्याला इकडनं अर्ध्या तासाचा रोड आहे तो. सो मंडळी इकडे आपण पेट्रोल भरायला लावलेलं आहे, गाडीचं पोट भरायला लावलेलं आहे. हे बघा आपले किलोमीटर कसे वाढत आहेत बघा. हे बघा संतोषला फोन केलता काय बोलला, बघूया कितीचं पेट्रोल जाणार आज आपल्या गाडीमध्ये. बघ देशान दाखव. चालूच आहे व्हिडिओला. सकाळी पाठवायची होती ना रे. देशान कितीचा पेट्रोल टाकला आपण. 3700. 3700चं पेट्रोल गेलेलं आहे. पिकअप मिळेल का. आणि 663 ची आपली रेंज झालेली आहे किलोमीटरची.
सो फायनली मंडळी आपण गाडी लावलेली आहे पार्किंगला आणि श्री गणेश टेम्पल जवळ पोहोचलेलो आहोत. आता चला जाऊया इकडून. चला 15-20 मिनिटं लागतील आपल्याला इकडून चालत जायचं आहे. पार्किंग खूप लांब आहे या मंदिराची. सो फायनली मंडळी 10 मिनिटाच्या वॉक नंतर आपण पोहोचलेलो आहोत श्री मंगेश टेम्पल. ते बघा समोर, हे बघा. आणि कलर कॉम्बिनेशन बघा मंदिराचं कसं आहे ना, एक नंबर. जवळून दाखवतो तुम्हाला. फायनली मंडळी आपण पोहोचलेलो आहोत. हे बघा श्री मंगेश प्रसन्न देवस्थान. आतमध्ये शूट करायला देतील का माहिती नाही, पण मंदिराचं कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे, तुम्हाला आल्यावर दिसते. तर फायनली दर्शन घेऊन आलो आणि मंदिराची एकदम ये थीम काय खतरनाक आहे. बाहेरून कलर कॉम्बिनेशन एक नंबर मारेल आहे, तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिकमध्ये. तर फायनली आपण मिक्स फ्रूट खालेला आहे. हे बघा शेवटला खाते. एक पायनॅपल आणि फणसाचे चिप्स घेतलेले आहेत आपण जोडीला. बघा फूड स्टॉल आहे, फूड स्टॉल. मंडळी इकडे बघा ऑर्डर दिलेले आहे. तर मसाला डोसा आलेला आहे. काय बोलतो रे, बोल. इकडे माझा आणि आपली मिसल पाव येते, मिसल पाव. आता संध्याकाळचे वाजले 4. पूर्ण दिवस फिरून खाऊन पिऊन एकदम पोट टाईट झालेलं आहे, म्हणून थोडं लाईट खाऊन ना आता मी रूमवर जाणार आहे. आणि इकडे आपले मिसल पाव आलेले आहेत. चला ताव मारायचं काम करूया. तर आपला थोडाफार नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण चाललो आपल्या रूमवर, मस्त आराम करणार. मग संध्याकाळी भेटूया बीचवर. कोणत्या बीचवर जाणार ते तुम्हाला संध्याकाळी समजेल. मित्रांनो आता आपण रजा घेऊया, डायरेक्ट जाऊया आपल्या रूमवर. चला जर्नी कंटिन्यू ठेवू आपण रूमवर. तर मंडळी इकडे आपण ब्रेक घेतलेला आहे मस्त, कारण रस्त्याला जाता जाता आपल्याला दिसलेली आहे कोलबी. तर आपण बनवण्याचे साहित्य तर आणलेले आहेत, तर मग विचार केला आता कोलबीच घेऊया. मस्त फ्राय. एवढी कोलबी आपण 400ला घेतलेली आहे. इकडे बघा थोडी साफ केलेली आहे, थोडी बाकी आहे. काय काय मस्त, काय मस्त चालू भेंडी. या कोलब्या कशाला घेतलं भेंडी तलाची अंतर. अरे अरे केना काय जात आहे तू बाय, तलाचा का नाही. हा तलू भाई, हे दोघं तर ताव मारणारच आहे, यांचा कामच 25 आहे. पण डायलॉग भारी होता. आणि तिकडे समोर बघा कसा चर्च आहे, दिसला का नाही चर्च. मस्त बनवलेला आहे. चला कोलब्या साफ बीप करून मग आपण जाऊया रूमवर, आराम करून संध्याकाळी भेटूया बीचवर. हॅलो गाईज, कालोखामध्ये सर्वांचं स्वागत आहे. जो बघा आमचा जिग्या डॉन बॉडी बिल्डर देशांबा आहे इकडं. आम्हाला भेटला आहे गॅस. मस्तपैकी आम्ही इथं आलो आहे आता मस्त बनवायला द कोलबी मसाला. यो बघा ही सर्व कोलबी मसाला आणि प्रिपरेशन केलेली आहे आपण
देशांबाई लसूण टाल, सगळा लसूण टाक. माझा बोट कापला तुम्ही. थोडी कोथिंबीर पण टाक. नंदी बस जमताय. सो मंडळी इकडे पाहू शकताय, इकडे कोलबी मसाला बघा आमचा कसा एकदम जखाव झालेला आहे. तर मंडळी आता आपण जेवण वगैरे चाललोय बीचवर. वाजले 10:30. तर आता बागा बीचला चाललोय आम्ही. बघूया बागा बीचला नाईटला काय व्ह्यू आहे आणि काय नाही. बघू आता काय होतं तिकडे गेल्यावर बघूया आपण कसं काय आहे ते, आणि काय जेवण टेस्ट कशी होती देशांबाई. मजा आली. प्रॉन्स खायला जाम बरे वाटतं. भाई फक्त छान होती, फक्त जरा तिखट झाली होती. हा यो पेट प्रमोशन नाही आहे झालेला, मस्त फक्त मसाला थोडा तिखट मसाला जास्त याला पडला. बोललो मी कमी टाक तरी सांगतो नाही अजून टाक घे भाई. अरे तो कलरच दिसत नव्हता ना टेस्ट भारी मॅरिनेशन होती. केलेला तर. हा बोल. टेस्ट भारी होती. टेस्ट भारीच होती रे भाई, आपली टेस्ट भारीच असते. चला ते खाल्ला, आता चाललोय आम्ही. काय योगींद्र मासाल चिकन. उद्याला योगी नाही भाई, योगी शाकाहारी झालाय. हा योगी शाकाहारी झालाय भाई, योगी शाकाहारी झालाय, सगळं सोडून दिलाय त्यांनी. चला आता डायरेक्ट बीचवर भेटूया बागा. तर फायनली मंडळी पाहू शकता आपण बागा बीचच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहोत, आणि बीचवर पब्लिक फुल आलेले आहे भाई, कारण फुल पार्किंग भरलेलं आहे बघा. मे महिन्यातील हे कंडिशन आहे भाई. विचार करा जेव्हा सीझन असेल तेव्हा काय असेल. काय वाटतं गौरव, पब्लिक बघून तुला काय वाटतंय? तुला वाटलेलं एवढी गर्दी असेल? एक्सेप्ट नव्हती गेली एवढी गर्दी असेल. भरपूर या बाई काय बोलतोय, एन्जॉय लाईफ. या आपला फर्स्ट टाइम आहे गोव्यामध्ये येऊन, म्हणजे ये ट्रिपचा आता पहिल्यांदा एक कुठला बीच व्हिजिट करतोय आम्ही रात्री. 2 दिवस झाले येऊन आम्हाला. हा 2 दिवस झाले, म्हणजे एक दिवशी तर आपण रात्री पोचलो ना. आजचा दिवस आपण सर्व जे लांब लांब एरिया आहेत त्या कव्हर करून आलोय. आता थोडा असं वाटत नव्हतं का गोव्याला आलोय म्हणून चाललोय आपल्या बीचला हे करायला, काय बोलतो मी व्हिजिट. सो फायनली मंडळी पाहू शकता तुम्ही द बागा बीच. चला जाऊया आपण आता बागा बीचला व्हिजिट देऊया भाई. हे बघा छोटे छोटे वासरू. सो गोवा एवढा फेमस काय माहिती आहे तुम्हाला मंडळी, द नाईट लाईफ बीच म्हणून. इथे रात्रीपर्यंत बीचवर एकदम एन्जॉयमेंट. आणि ओ भाई हे बघ कसं लाइटिंग बघा, इकडे बघा रे आई शप्पथ खतरनाक दिसतं. खतरनाक रॉयल एंट्री भाई आमच्या ग्रुपची. पहिलीच ट्रिप, पहिलीच रॉयल एंट्री द बागा बीच इन गोवा. हो भाई कवरी मऊ मऊ माऊ आहे बघ, वाळू बघा ही बघा, हाय डायरेक्ट आतमध्ये जाते वालू मध्ये. आणि या साईडला बघा ही बघा आपली सर्व पब्लिक गेलेले. आणि या साईडला बघा भाई माहोल बघा, माहोल नाईट व्ह्यू इन बागा बीच. भाई लाटा बघा एकदम बेकार समुद्राच्या. मोठी लाट आलती, बडा लाटा रे भाई, बडा लाट. बाबा आता हवा थंड आली मस्त. खाली असा हे काय लाटीच घेतो मी. लाट नाही तिथे लाईट पडते, सगळ्या मेन सेंटरच पण आहे. सो फायनली मित्रांनो बागा बीच फिरून आलेलो आहेत. आता आपण चाललोय आपल्या रूमच्या, अरे आता आपण चाललोय आपल्या रूमवर. आणि आता वाजलेत 12:10. चलो कुछ मिलेगा तो पियेंगे, जूस पीने का कुछ मूड हो रहा है हम लोग का, तो देखेंगे फिर.